नमस्कार, सातारा सेमिस्टर न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। दादासाहेब साखवळकर पतसंस्थेच्या ठेवीदारांवर शिवकृपा पतपेढीकडून अन्याय। एकसळ येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल भोसले यांच्यासह ठेवीदारांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा, प्रशासनाला निवेदन सादर। स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साखवळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांची गेल्या 15 वर्षापासून ठेव रक्कम व्याजासह परत न करणाऱ्या शिवकृपा सहकारी पतपेढीच्या विरोधात कृषी दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ठेवीदारांनी दिला आहे। एकसळ तालुका कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल भोसले यांच्या पुढाकाराने साखवळकर पतसंस्थेच्या ठेवीदारांनी सोमवारी दुपारी 1 वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे आणि परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक ओमकर भेगडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि ठेवीदारांवर शिवकृपा पतपेढीने केलेल्या अन्यायाचा पाडाच वाजला। साखवळकर पतसंस्थेचे विलीनीकरण करत असताना शिवकृपा पतपेढीने ठेवीदारांचे हित पाहणार असल्याचे सांगितले होते, मात्र पतसंस्थेतील कर्ज वसुलीकडे म्हणावे असे लक्ष दिले नाही आणि आता 15 वर्षानंतर कर्ज वसुलीचे कारण देऊन ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेव रक्कम आणि व्याजाच्या रकमेपासून वंचित ठेवले जात आहे। स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साखवळकर सहकारी पतसंस्थेचे विलीनीकरण करणाऱ्या शिवकृपा सहकारी पतपेढीचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णा शेलार, तत्कालीन उपाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्यासह विद्यमान संचालक मंडळाचे नेतृत्व करणारे संस्थापक व अध्यक्ष गोरख चव्हाण, संस्थापक व उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी यांच्यासह संचालक मंडळांची चौकशी करावी आणि ठेवीदारांना न्याय द्यावा। प्रशासन आणि सहकार खात्याने याबाबत ठोस पावले न उचलल्यास कृषी दिनांक 1 जुलै रोजी कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहे। या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी पतपेढीचे व्यवस्थापन व पदाधिकारी तसेच प्रशासन जबाबदार राहील असा इशारा अमोल भोसले यांनी दिला आहे। भोसले यांनी या निवेदनाच्या प्रती शिवकृपा पतपेढीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्याचे सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पतपेढीचे कोरेगाव विभागीय अधिकारी यांना पाठवले। बऱ्यापैकी होतोय असं मला वाटतं, परंतु शिवकृपाकडे पैसे नाहीत का? आज त्यांनी कुठल्या बेसवर घेतली संस्था बाबा आम्ही या ठेवीदारांचे पैसे व्यवस्थित देऊ? साखवळकर पतसंस्था घेतली त्यावेळेस तुम्हाला सांगतो 5 ते 6 ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्ट्या होत्या। त्या प्रॉपर्ट्या जरी त्यांनी विकल्या असत्या किंवा काही केलं असतं तर बऱ्यापैकी ठेवीदारांचे पैसे आपण देऊ शकतो असतो। आपण त्यांना काय करू शकत नाही, ते संचालक मंडळ आहे। परंतु आज जर त्या प्रॉपर्टीची किंमत बघितली तर जरा ठीक आहे, चला कर्जदार जर पैसे देत नाही तर त्यांच्या प्रॉपर्टी आज मॉर्गेज करून घेतल्या, ते तर पैसे कुठे जाणार नाहीत हे सत्य आहे, कारण त्यांच्यावर बोजा चढलेला आहे। परंतु ठेवीदारांना काय सिक्युरिटी आहे हो? त्यांना साखवळकर पतसंस्था माझा गावच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावावर जो लागलेला काही नाही, 20% रक्कम ह्या लोकांनी दिली नाही, व्याज तर सर रुपये दिला नाही आणि कर्जदारांचं दान दुप्पट व्याज घेतात। कर्जदारांचं जर दान दुप्पट व्याज घेतात तर मला सांगा ठेवीदारांचं रक्कम द्यायला काय हरकत आहे का? वर्षापूर्वी सांगितलं की तुम्हाला 20% रक्कम 3 वर्षानंतर 100% कर्ज वसुली झाल्यानंतर दिली जाईल। आज तुम्हाला सांगतो 8 वर्ष झालं कर्जदाराला एकही लेटर पाठवलं नाही। त्याच्यातले माझ्या जवळचे 2-3 कर्जदार आहेत, त्यांना एकही लेटर पाठवलं नाही। म्हणजे कर्जदारांची इच्छा की कर्जदारांनी पैसे भरले नाही तर ठेवीदारांना पैसे देता येत नाही हे त्यांनी उदाहरण पुढे सांगतात। कशासाठी असं करायचं मला सांगा? माझं एकच म्हणणं आहे, जर शिवकृपा पतसंस्थेने जर साखवळकर पतसंस्थेने जर प्रॉपर्टी घेतलेली असेल तर ती प्रॉपर्टी विकून त्या ठेवीदारांची 20% रक्कम आणि त्या 20% रकमेचं व्याज द्यावं।